ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, अश्विन खूप प्रयत्न करत असतो की त्याला वकील मिळावा आणि तन्वीला जामीन मिळून ती घरी यावी. खूप वकील फिरल्यानंतर त्याला शेवटी एक वकील त्याची केस घ्यायला तयार होतात. ते म्हणतात, हे बघा मी तुमची केस घेईन पण दुप्पट फी घेणार. तेव्हा अश्विन तयार होतो आणि ठरल्याप्रमाणे ते वकील जाऊन तन्वीला भेटतात. प्रियाला भेटून आल्यानंतर ते वकील अश्विनला म्हणतात, हे बघा मी तन्वी मॅडम सोबत तरी बोललो आहे. त्या म्हणतात, तसं महिपत शिकरेने त्यांच्यावर दबाव आणला होता की साक्ष चेंज करावी म्हणून. हे असं आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करू शकतो आणि या अपीलने तन्वी मॅडमचा गुन्हा आपोआप कमी होऊन त्यांना बेल मिळेल. वकील साहेबांनी असं म्हटल्यानंतर अश्विन थोडा टेन्शनमध्ये येऊन त्यांना म्हणतो की तुम्ही काही म्हणा वकील साहेब, पण माझा दादा तन्वीला बेल कशी मिळू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार. त्यावर वकील म्हणतात की असं कसं, ते सरकारी वकील नाही त्यामुळे त्यांचा तन्वी मॅडमच्या बेलशी काही संबंध नाही. त्यावर अश्विन म्हणतो, अहो तुम्ही माझ्या दादाला ओळखत नाही की त्याच्या ओळखी कुठपर्यंत आहेत ना, तो त्याचा नक्की वापर करणार. त्यावर वकील अश्विनला एक सल्ला देतो आणि म्हणतो, तुम्ही एक काम करा, अर्जुन सुभेदार यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवा, म्हणजे बेल मिळण्यामध्ये अडथळा येण्याचं काही कामच नाही होणार. त्यावर अश्विन म्हणतो, हा ही गोष्ट मी नक्की करू शकतो. आता मी काय करेन, डायरेक्ट तन्वीला सगळ्यांसमोर घेऊन जाईल आणि सांगेन की दादाच्या भीतीने मी गप्प बसलो नव्हतो.